सर्व माऊलींना जय हरी. रामकृष्ण हरी. विठ्ठल केशव. चिंतनासाठी आज जो अभंग घेतो तो पाठीमागच्या अभंगासारखाच अभंग आहे, परंतु फार फरक आहे. दोन्हीमध्ये भरपूर काही फरक आहे आणि तो फरक आपणाला कळावा यासाठी अभंग कोणता आहे तुम्ही सांगतो. कथा करून या द्रव्य देती घेती किंवा घेती देती तया अधोगती नरकवास. पहिलं चरण आहे अभंगाचं. रवरव कुंभिपाक भोगिती यातना नये नारायणा करुणा त्यांची. दुसरं चरण आहे. अशी खडधारा किंवा अशी पत्र अशी खडधारा छेदिती सर्वांग तप्तभूमी अंग लोळवताती किंवा लोळविती. तिसरं चरण आहे. आणि चौथं चरण तुका म्हणे तया न नरक न चुकती. तुका म्हणे तया नरक न चुकती सापडले हाती यमाची. अतिशय महत्त्वाचा आणि बरेच कीर्तनकार हा अभंग घेत नाहीत. का घेत नाहीत? बरेच जण घेतात परंतु त्यांना पाहिजे, त्यांच्या बुद्धीनं पाहिजे असा अर्थ तिथे जुळवतात. लक्षणार्थ अभंगामधला वेगळाच असतो आणि त्यांना हवा असलेला अर्थ, पाहिजे असलेला अर्थ की जो तो अर्थ आपल्याला सुटेबल कसा होईल अशा पद्धतीनं त्याचं ते चिंतन करतात. तर मी तशा पद्धतीनं काही चिंतन करू इच्छित नाही. ऐका पुढे. या अभंगाचा शब्दशः अर्थ असा होतो. जे लोक कथा करून द्रव्य घेतात आणि देतात, घेणारे बी आणि देणारे. पाठीमागच्या कीर्तनामध्ये देती घेती लक्षात आलं का तुमच्या? देणारे बी आहेत आणि घेणारे बी आहेत. त्यांना नरकवासाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये अधोगती, अधो हे बा अधो आणि ऊर्ध्व. अधो म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर. त्यांच्या पूर्ण लाईफ, अशा व्यक्तींचं पूर्ण लाईफ हे खाली आल्याशिवाय म्हणजे नरकवासाशिवाय त्यांना पर्याय नाही असा पहिल्या चरणाचा अर्थ होतो. मग खाली येऊन त्यांना नरकवास मिळतो. मग कुठला नरकवास मिळतो? तर नरक एकूण किती प्रकारचे ते पुढे बघूया. नरकवास मिळतो त्या नरकापैकी एक नरक आहे रवरवी. आलं का लक्षात? किंवा रवरव. दुसरा आहे कुंभिपाक. येतं का लक्षात? भोगिती यातना. यांना कुठल्या नरकामध्ये जावं लागतं ते सांगितले. या नरकात जाऊन त्यांना यातना भोगाव्या लागतात आणि हे यातना भोगत असताना त्यांनी कथा केली म्हणून भगवंताला कीव येईल असं तुम्हाला वाटेल, परंतु अशा लोकांची नये नारायणा करुणा त्यांची. अशा लोकांची भगवंताला, माझ्या पांडुरंगाला, विठ्ठलाला, नारायणाला कधीही दया किंवा करुणा, दया लक्षात आलं का, येत नाही. तर असे लोक जे कथा सांगून द्रव्य घेतात, द्रव्य देतात, असे लोक पुढे वर्णन केलेलं आहे. अगदी तलवारीच्या काट्यावर, आलं का लक्षात तुमच्या? तलवारीच्या टोकावरती जसं टोकदार असतात तसं झाडे असलेल्या, वृक्ष असलेल्या जंगलामध्ये त्यांना पूर्ण वृक्षच तसे अंकुचीदार काटे असलेले वृक्ष, तलवारीला कशी धार असते तशा पद्धतीनं पानं असलेल्या, अशी पत्र असं म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये त्यांना सोडतात. ते काटे त्यांना अंगाला बोचतात. छेदिती सर्वांग. आणि पुन्हा एवढंच नाही करत, तर जसं प्रखर सूर्यामध्ये भूमी तापलेली असते तशा पद्धतीनं लक्षात ठेवा. आता ही नरकवासाचं वर्णन केलंय. कोणत्या नरकवासाचं वर्णन केलंय? अशी यातना कुठे घडते ते आपण नंतर भावार्थानंतर बघणारच आहोत. परंतु अशी
खडदारा छेदिती सर्वांग तप्त भूमी अंग लोळविती. तप्त तापलेल्या भूमीवरती किंवा लोखंडाची भूमी, तप्त लोखंडाची भूमी असलेल्या जमिनीवरती झोपवलं जातं आणि त्यांना त्रास दिला जातो. आणि जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये अतिशय महत्त्वाचा संदेश देतात. संदेश देतात म्हणण्यापेक्षा इथे या कथाकारांचा निषेध केला आहे तिने. लक्षात आलं का? असे कथाकार निषेधयुक्त उपदेश आहे, निषेध करणारा उपदेश. एखाद्याने जर काम नाही केलं काय किंवा चुकीचं काम केलं तर आपण सहज म्हणतो हात तुमच्या गुणावर काळं कुत्रं हागलं, असं निषेधयुक्त असे जे कथा करून द्रव्य घेती देती त्यांचा निषेध केला याच्यामध्ये. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे तया नरक न चुकती, त्यांना कधीही नरक यातना चुकत नाहीत. आणि का चुकत नाही? कारण सापडले हाती यमाची. असे लोक, या लोकांना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं त्रासदायक, शरीराला त्रास होईल अशा यातना दिल्या जातात. कोणत्या व्यक्तीला दिल्या जातात? तर जे कथा करून या द्रव्य घेती देती अशा व्यक्ती. तर हा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. शब्दशः अर्थ सांगितल्यानंतर इथं शंका उत्पन्न होतात बरं का, खूप शंका निर्माण होतात की महाराज कथा म्हणजे काय? पहिली महत्वाची गोष्ट, कथा म्हणजे काय? काय आहे कथा करून या? म्हणजे कथा ही काय आहे हे सांगा ना. कथा कशाला म्हणायचं किंवा कथा काय आहे हे सांगा ना महाराज अगोदर. म्हणजे आम्ही त्यामध्ये मोडतो का नाही मोडत हे आमच्या लक्षात येईल. कारण आम्ही तर दररोजच कथा करतोय हो, दररोजच कीर्तन करतोय. मग कथेचा अर्थ कीर्तन घ्यायचा का? काय घ्यायचा? काय अर्थ काय घ्यायचा? ऐकणाऱ्या भाविकाच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ह्या शंका आहेत बरं का, लक्षात ठेवा. पण त्यांना नरक यातना भोगाव्या लागतील, नरकवास भोगावा लागेल. मग एकूण नरक किती आहेत? त्यामधला श्रेष्ठ नरक कोणता? आलं का लक्षात? हे रवरव काय आहे? अगोदर एकूण नरक किती ते काहीच तुम्ही सांगितलं नाही. तुम्ही सरळ शब्दशः अर्थ सांगताय. रवरव रवरव काय म्हणायचं? रवरव म्हणजे काय? कुंडीपा काय आहे? भोगिती यातना. इथे भोग होतात, लोक नरकाला जातात. नरकवास म्हणजे महाराज निश्चित काय? तुम्ही जाऊन आलाय का नरकातून? हे समोर बसलेल्या व्यक्तीच्या शंका आहेत बरं का. तुम्ही अनुभवलाय का नरक? तुम्ही स्वर्ग अनुभवलाय का? तुम्ही नरक यातना पाहून आलाय का? का कुणाचं तरी ऐकून सांगताय? नरकवास म्हणजे निश्चित काय? बरं पुढे सांगितलं तुम्ही की अशी खड दारा काय आहे? काय छेदिती सर्वांग, सर्वांगाला छेदते म्हणजे काय करते? दुसरी महत्वाची गोष्ट, शेवटच्या चरणामध्ये महाराज ज्या अर्थी म्हणते तया न चुकती नरक असं म्हणतात. कारण ते यमाच्या हाती सापडलेत. यमाच्या हाती सापडलेत म्हणजे कोणाच्या हाती सापडलेत? पण यमाच्या हाती सापडलेत. मग यमधर्म हा भगवंताच्या ताब्यात असतो ना महाराज. मग आम्ही कथा करणारे लोक, जर आम्ही कथा करून जर काय दक्षिणा घ्यायची बी नाही आणि काय द्यायची बी नाही, मग आम्ही जगायचं कसं? ह्या अभंगातून असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आलं का लक्षात? पहिल्यांदा इथं कथा म्हणजे काय, कथा काय आहे हे कळणं आवश्यक आहे. ही कथा बाबा काय आहे, कसली कथा आहे. आणि आम्ही कीर्तनकार किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भागवताचार्य आहेत, भागवत कथा सांगणारे, ह्या कथा येतात का त्याच्यामध्ये? जर आम्ही ह्या कथा सांगत असेल तर आम्ही लाखांनी पैसे घेतो राहून, मग आम्ही नरकात जाणार का?
असे बऱ्याच जणांचे मनी प्रश्न आहेत. तर या प्रश्नांची उत्तरं आपण आवर्जून पुढील भागामध्ये पाहूया. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.